नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आवाड एज्युकेशनल अकॅडमी या ऑनलाईन चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचाच एक भाग बघणार आहोत, ज्याला मायक्रोबियल एन्झाइम्स किंवा रोल ऑफ मायक्रोब्स इन प्रोडक्शन ऑफ एन्झाइम्स असं आपण म्हणतोय। तर या मायक्रोब्स म्हणजेच हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आता खूप सारे एन्झाइम्स तयार करतात। मग या टॉपिकमध्ये आपल्याला एन्झाइम म्हणजे काय आणि कोणते ऑर्गॅनिझम्स कोणते एन्झाइम्स तयार करतात याच्याबद्दलची माहिती बघायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एन्झाइम्स म्हणजे बायोकॅटलिस्ट। एन्झाइम्स म्हणजे बायोकॅटलिस्ट जे रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करतात आणि ज्याला आपण एनहान्स करतात असं म्हणतो, आणि ती रिॲक्शन कमी वेळामध्ये कंप्लीट होते। सो एन्झाइम्स आर द बायोकॅटलिस्ट विच एनहान्स द रेट ऑफ रिॲक्शन विदाउट पार्टिसिपेटिंग इन द रिॲक्शन। आणि हे त्या रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट न होता, त्या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व न होता ते प्रोडक्ट तयार करण्यामध्ये मदत करतात। सो हे असे जे काही घटक आहेत त्या घटकांना आपण एन्झाइम्स असं म्हणतो। आणि हे जे एन्झाइम्स आहेत हे एन्झाइम्स त्या सगळ्याच लाईफ प्रोसेसेसमध्ये आपल्याला महत्त्वाचे असतात। मग एन्झाइम्स नेमके काय असतात, तर एन्झाइम्स हे प्रोटीन इन नेचरचे असतात। एन्झाइम्स आर प्रोटीन्स। जगातले जवळपास सगळेच्या सगळे एन्झाइम्स हे प्रोटीन असतात, पण लक्षात ठेवा सगळे प्रोटीन्स हे एन्झाइम नसतात। ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन्स बट नॉट ऑल प्रोटीन्स आर एन्झाइम्स। राहते ना लक्षात? सगळेच प्रोटीन्स एन्झाइम नसतात, मात्र सगळे एन्झाइम प्रोटीन असतात, आणि हे प्रोटीन अमायनो ऍसिड्स पासून तयार झालेले असतात। आता अमायनो ऍसिड्स म्हणजे बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन्स, आणि हे प्रोटीन्स काय आहेत, मग एन्झाइम्स म्हणून काम करतात काही प्रोटीन्स, राईट। मग हे प्रोटीन्स जे एन्झाइम आहेत ते रेट ऑफ रिॲक्शन एनहान्स करतात। म्हणजे जनरली विदाउट एन्झाइम अ रिॲक्शन टेक्स 1 day or 24 hours टू बी कंप्लीट। आणि मग जर आपण इथे एन्झाइम वापरले, दॅट रिॲक्शन कंप्लीट विदिन अ फ्यू मिनिट्स। तर ज्यावेळी आपण एन्झाइम वापरतो त्यावेळी ही रिॲक्शन काही मिनिटांमध्ये कंप्लीट होते। ओके, त्याला म्हणायचं एन्झाइम्स। तर हे असेच कॅटलिस्ट आपल्या वर्गात सुद्धा असतात बरं। ते तुम्हाला काय म्हणतात, यस तू 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 दे दे पत्र, तू मी आहे, ठीक आहे। हा काय आहे, कॅटलिस्ट आहे। हा काय तुझ्याकडेच बघतीये, दिस इज द टाइप ऑफ कॅटलिस्ट। मी बघितलं ना माझ्या डोळ्याने, तुझ्याकडेच बघते, दिस इज द टाइप ऑफ कॅटलिस्ट। आता सोपं एक्झाम्पल सांगतो, सैराट मूवी बघितलीये। सैराट मूवीमध्ये एक एन्झाइम आहे बघा, आणि ते एन्झाइम आहे लंगडं, आहे की नाही। हा लंगडा काय करतो, त्या दोघांना कॅटलाइज करतो, त्या दोघांना पेटवून देतो आणि बाहेर थांबतो, आहे की नाही। ते दोघं मरतात बिचारे, राईट। दिस इज कॅटलिस्ट। आणि ही रिॲक्शन झाली असती, पण कदाचित त्याला वेळ लागला असता, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं असतं आणि मग त्यांनी लग्न केलं असतं। पण या कॅटलिस्टनी काय केलं, लंगड्यानी त्याला लगेच कामाला लावलं। सो दिस इज द रोल ऑफ कॅटलिस्ट, जे आपल्या वर्गात असतात त्यांचा, है ना। तर अशा कॅटलिस्टच्या जवळ जायचं नाही। सो वी आर स्टडीइंग कॅटलिस्ट प्रेझेंट इन अ लाईफ सायन्स, त्याला म्हणतो आपण एन्झाइम्स। आणि हे एन्झाइम्स रिॲक्शनचा रेट काय करतात, वाढवून देतात। मग हे प्रोटीन इन नेचरचे असतात आणि अगदी कमी प्रमाणामध्ये युटिलाइज होतात, खूपच कमी क्वांटिटीमध्ये त्यांची गरज असते। मग हे एन्झाइम हे टार्गेट स्पेसिफिक असतात, म्हणजे एखादं एन्झाइम त्याच प्रोटीनला जाऊन बाइंड होतं किंवा त्याच सबस्ट्रेटवरती ऍक्ट करतं। हे कसे असतात, एन्झाइम टार्गेट स्पेसिफिक असतात, कुठलंही एन्झाइम वर्क करत नाही, ते एन्झाइम त्याच ठिकाणी वर्क करतं। सो हे काय आहेत, बायोकॅटलिस्ट, जे की खूप छोट्या प्रमाणात असतात आणि खूपच महत्त्वाचे असतात। प्रत्येक रिॲक्शन मध्ये या एन्झाइमचा महत्त्वाचा रोल प्रेझेंट असतो। सो these are the enzymes. They are protein in nature and useful to enhance the rate of reaction without participation in the product.
आणि ते प्रोडक्टमध्ये पार्टिसिपेट होत नाही, ते फक्त रिॲक्शनचा रेट वाढवतात आणि बाजूला होतात. म्हणजेच हे एन्झाईम आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो. राईट. नेक्स्ट विल सी युजेस ऑफ दिस एन्झाईम्स. तर हे असे एन्झाईम्स आहेत जे रेट ऑफ रिॲक्शन वाढवून देतात. यांचे खूप सारे वापर आहेत. तो फर्स्ट त्याचा यूज आपण करू शकतो इन ऑल टाईप ऑफ इंडस्ट्रीज. ज्या काही इंडस्ट्री आहेत, फूड इंडस्ट्रीज असतील, पेपर इंडस्ट्री असतील, टेक्सटाईल इंडस्ट्री असतील किंवा कलर इंडस्ट्री असतील, तर या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये खूप सारे रिॲक्शन आपल्याला कंप्लीट करायला लागतात. फॉर एक्झाम्पल, एखादं ड्रग इंडस्ट्री असेल तर त्या ड्रग इंडस्ट्रीमध्ये त्या काही प्रोडक्ट तयार करण्यामध्ये आपण रिॲक्शन लावतो. मग या रिॲक्शनला विदाऊट एन्झाईम जर या रिॲक्शन कंप्लीट करायचं म्हटलं तर काही घंटे लागतात किंवा काही दिवस लागतात. तर मग इथं जर आपण एन्झाईम वापरलं, हा कॅटॅलिस्ट वापरला, तर काय होईल, या कॅटॅलिस्टमुळं ती रिॲक्शन काही मिनिटांमध्ये कंप्लीट होईल आणि आपला वेळ वाचल्यामुळं तो जो प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कमी होईल. सो दिस इज द यूज ऑफ एन्झाईम्स इन द इंडस्ट्री. पेपर इंडस्ट्री असेल, ते पल्प सेपरेट करायचं असेल त्याच्यासाठी एन्झाईम वर्क करतील, किंवा टेक्सटाईल इंडस्ट्री असेल, त्या टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये कलरिंग एजंट असतील, ही सुद्धा एक रिॲक्शन आहे. या रिॲक्शन मध्ये सुद्धा आपण हे एन्झाईम वापरू शकतो. किंवा फूड इंडस्ट्री, जसं आपण बघितलं चीज प्रिपरेशन मध्ये कुठलं एन्झाईम वापरलं जातं, प्रायमेज नावाचं, प्रोटीएज नावाचं एन्झाईम वापरलं जातं, नॉट प्रायमेज, प्रोटीएज. आणि त्याच्या अगोदर रेनेट नावाचं एन्झाईम वापरलं जायचं. मग हे जे प्रोटीएज आहे हे काय आहे, एन्झाईम आहे जे त्या चीजला फायनल अरोमा प्रोव्हाइड करणार आहे किंवा त्याला तयार करायला मदत करणार आहे. बरोबर आहे. मग हेच एन्झाईम्स काय खूप साऱ्या इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात आणि ते महत्त्वाचा रोल प्ले करतात. सो अशा पद्धतीनं हे खूप सारे एन्झाईम्स खूप अशा इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शनसाठी वापरले जातात. सो सिग्निफिकन्स ऑफ दिस बायोकॅटॅलिस्ट. आता हे एन्झाईम्स बायोकॅटॅलिस्ट वापरण्यामागचे फायदे कोणते आहेत, तर बघा, जेव्हा आपण केमिकल किंवा सिंथेटिक कॅटॅलिस्ट वापरतो त्यावेळी त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते त्या प्रॉडक्टवरती होत असतात. मग त्या केमिकल किंवा सिंथेटिक कॅटॅलिस्टमध्ये जे काही बाय प्रॉडक्ट तयार होतात ते जास्तीचे असतात, ते टार्गेट स्पेसिफिक नसतात. मग तिथं खूप सारे जे बाय प्रॉडक्ट आहेत किंवा नको असलेले घटक काय होतील, तयार होतील. जे नको असलेले घटक जास्त तयार झाल्यामुळं आपला प्रोडक्ट कमी तयार होईल जो आपल्याला अपेक्षित आहे, आणि प्युरिफिकेशन नावाच्या प्रोसेसमध्ये आपला जास्तीचा खर्च होईल आणि वेळ सुद्धा जाईल. म्हणून आपल्याला हे बायोकॅटॅलिस्ट वापरायचे आहेत. बायोकॅटॅलिस्ट हे कसे आहेत, इको फ्रेंडली आहेत. इको फ्रेंडली म्हणजे काय, ते जेव्हा डिस्ट्रॉय करायची वेळ येईल किंवा त्यांना जेव्हा डिग्रेड करायचं असेल तेव्हा ते आरामात डिग्रेड होतील, कारण ते बायोलॉजिकल ओरिजिनचे आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाही. म्हणून हे बायोकॅटॅलिस्ट आर युजफुल. नेक्स्ट इज, हे बायोकॅटॅलिस्ट इझिली प्रोड्यूस करण्यासारखे आहेत, कारण या मायक्रोब्सचा वापर करून आपण त्यांची प्रोडक्शन वाढवू शकतो किंवा हवं तेवढ्या अमाऊंटमध्ये करू शकतो. तर हे कोण आहेत, बायोकॅटॅलिस्ट आहेत आणि हे त्यांचे काय आहेत, वापरातले फायदे आहेत. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे हे बायोकॅटॅलिस्ट फक्त रिॲक्शनचा रेट वाढवून देतात आणि बाजूला होतात. मग हेच बायोकॅटॅलिस्ट आपण खूप वेळा वापरू शकतो, म्हणजे रियूज करू शकतो, है ना. सो आणि टार्गेट स्पेसिफिक असल्यामुळं दुसऱ्या रिॲक्शन होण्याचे चान्सेस कमी आहेत. सो दीज आर द सिग्निफिकन्स ऑफ एन्झाईम्स. आणि आता आपण बघूया याच काही एन्झाईम्सचे एक्झाम्पल्स. तर त्यातलं एक एन्झाईम आहे ऑक्सिडो रिडक्टेज. ऑक्सिडो रिडक्टेज हे एक असं एन्झाईम आहे जे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही प्रक्रियेमध्ये भाग घेतं. दुसरं एन्झाईम आहे ट्रान्सफरेजेस. ट्रान्सफरेजेस म्हणजे जे काही फंक्शनल ग्रुप असतात त्या फंक्शनल ग्रुपला एका पॉइंटवरनं दुसऱ्या पॉइंटवरती शिफ्ट करण्यामध्ये हे काय करतात, मदत करतात. ट्रान्सफरेजेस, आहे की नाही. नेक्स्ट एन्झाईम इज हायड्रोलायझेस. हायड्रोलिसिस नावाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतात आणि त्या हायड्रोलिसिसमध्ये हे हायड्रोलिसेस युजफुल असतात. नेक्स्ट एन्झाईम इज आयसोमरेजेस. बघा, आयसोमरेज म्हणजे काय, तर ज्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला
हा काय आहे, स्ट्रक्चर इज सेम है ना, नो, केमिकल फॉर्म्युला इज सेम अँड स्ट्रक्चर इज डिफरंट. जसं की ग्लुकोज अँड फ्रुक्टोज है ना, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आहे, हे काय आहेत, आयसोमर्स आहेत. तर त्या आयसोमरेजेस म्हणजे ग्लुकोजचं रूपांतर फ्रुक्टोज मध्ये किंवा फ्रुक्टोजचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करण्याला हेल्प करणारा म्हणजे आयसोमरेज. ओके. आणि त्याच्यानंतरचा एन्झाईम आहे लायगेजेस. लायगेज नावाचा एन्झाईम जेनेटिक इंजिनिअरिंग नावाच्या ब्रँचमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो याचा. कारण हा लायगेज म्हणजेच जर दोन डीएनए वेगवेगळे असतील तर त्यांना जोडण्यामध्ये तो काय करतो, हेल्प करतो, लिंपून काढतो. आणि हा जोडणारा एन्झाईम त्याचं नाव आहे लायगेज. मग आपल्याला या जेनेटिक इंजिनिअरिंग नावाच्या ब्रँचमध्ये या लायगेज एन्झाईमचा खूप मोठा फायदा होतो. कारण आपल्याला वेगवेगळे 2 डीएनए एकत्रित आणायचे असतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं बीटी कॉटन, या बीटी कॉटन मध्ये त्या बॅक्टेरियाचा जीन ज्याचं नाव आहे बॅसिलस thuringiensis हा प्लांट मध्ये ट्रान्सफर करायचा आहे. मग ट्रान्सफर करतेवेळी त्याला एका दुसऱ्या वेक्टरमध्ये बसवायला लागतं आणि याच्या वेक्टरमध्ये बसवतेवेळी त्याला तिथं चिटकवावं लागतं. आणि ही चिटकवण्याची प्रोसिजर जर कोण करत असेल तर ते लायगेज नावाचं एन्झाईम करतं. सो असे हे काही एक्झाम्पल्स आहेत एन्झाईम्सची. तर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्या पाठीमागे एस असं लागतं ते एन्झाईम असतं. फॉर एक्झाम्पल प्रोटीन. आता प्रोटीनला ब्रेकडाऊन करणारे प्रोटीएजेस, प्रोटीएजेस. द एन्झाईम ब्रेकडाऊन प्रोटीन है ना, जे प्रोटीनला ब्रेकडाऊन करतं त्याला म्हणायचं प्रोटीएजेस है ना. लिपिड्स, लायपेजेस आहे की नाही. किंवा मग डीएनए ला ब्रेकडाऊन करणारे एन्झाईम याला म्हणायचं डीएनएजेस. किंवा आरएनए तर आरएनएजेस, है ना, किंवा डीएनए. तर हे असे काय आहेत, एन्झाईम आहेत जे त्या सबस्ट्रेट वरती ऍक्ट करतात. ओके. किंवा मग त्या रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज करून देतात. दीज आर एन्झाईम्स अँड these enzymes can be produced with the help of microbes. सो हा एक महत्वाचा भाग आहे एन्झाईम्स, जे की मायक्रोब्स पासून तयार केले जातात, म्हणजेच या बॅक्टेरिया किंवा फंगस पासून आयसोलेट केले जातात. आणि याचा खूप मोठा रोल फूड इंडस्ट्री, टेक्सटाईल इंडस्ट्री, कलर इंडस्ट्री या सगळ्या औद्योगिकरणामध्ये वापरला जातो. कारण एकतर वेळ वाचतो, त्याच्यानंतर प्रोडक्शन कॉस्ट वाचते, त्याच्यानंतर प्युरिफिकेशन कॉस्ट वाचते, आणि हे काय आहेत, रियुजेबल आहेत, पुन्हा पुन्हा आपण वापरू शकतो आणि इको फ्रेंडली आहे. दीज आर द सिग्निफिकन्स ऑफ एन्झाईम्स अँड दीज आर सम एन्झाईम्स युटिलाइज्ड इन दिस इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. आणखीन एक बघा, हे जे काही साबण किंवा सोडे आपण वापरतो की नाही, डिटर्जंट्स, त्यामध्ये सुद्धा हे एन्झाईम्स वापरलेले असतात. फॉर एक्झाम्पल लिपिड्स किंवा ऑइलचे जेव्हा दाग धब्बे आपल्या शर्टवरती पडतात ते काढण्यासाठी आपण तिथं काय करतो, डिटर्जंट्स अप्लाय करतो. मग त्या डिटर्जंट्समध्ये हे एन्झाईम्स घातलेले असतात, लायगेजेस, प्रोटीएजेस. आणि जेव्हा ते एन्झाईम्स त्याच्यावरती ऍक्ट होतात तेव्हा ते काय होतं, ते ब्रेकडाऊन होतं, लिपिड्स ब्रेकडाऊन होतात आणि तेलाचे डाग निघून जातात. सो इतकं सोपं हे काय आहे, मायक्रोबायोलॉजी आहे. आणि एवढे महत्वाचे सगळे या एन्झाईम्स आहेत जे की मायक्रोब्स इन ओरिजिन आहेत. राईट. तर हा समजायला सोपा असलेला पण अतिशय महत्वाचा असा भाग आहे. परीक्षेत जर विचारलं तर त्याचे सोर्सेस, त्याचे सिग्निफिकन्स आणि सोबतच त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे.